सिंहस्थ होत आहे। सिंहस्थाला मागे सुद्धा 17,000 कोटी रुपये आले, या टायमाला सुद्धा 17,000 कोटी येणार आहे। परंतु प्रत्येक जण म्हणतो का रिंग रोड करण्यात यावा। आता रिंग रोड म्हटल्यानंतर सायखेडापर्यंत रिंग रोड करत आहात, त्याचा फायदा हा कुठल्या प्रवाशांना होणार आहे? त्याबद्दल भुजबळ साहेबांनी सुद्धा आक्षेप नोंदवला का मुळामध्ये आमचं म्हणणं असं आहे का स्थानिक लेवलला जर का हे कॉरिडॉर जर का झालं तर इथं पर्यटक वाढतील, इथला तरुण त्याला आयुष्यभर सिंहस्थ संपल्यानंतर सुद्धा व्यावसायिक त्याला 2 पैसे भेटल, याचा सर्व विचार केला पाहिजे। आणि मी निश्चित या ठिकाणी सांगतो का नाशिकला पर्यटक येतो, परंतु तो घरी गेल्यानंतर त्याच्या नातू पंतू नातेवाईकांना सांगतो का मी नाशिकला गेलो होतो, परंतु तुम्ही जाऊ नका। त्याचं कारण असं आहे का नाशिकला तसं काही केलेलं नाही, म्हणून आमची भूमिका अशी आहे का हे नाशिक कॉरिडॉर व्हावं। हा 17,000 कोटीचा खर्च नाशिकलाच व्हायला पाहिजे। यासाठी या संदर्भामध्ये आमच्या ज्या काही छोट्या छोट्या भूमिका आहेत त्या ठिकाणी मी मांडत आहे का आपण ही श्रीरामाची जी मूर्त पाहत आहोत या ठिकाणी श्रीराम, हनुमान, सीतामाई अशा लक्ष्मण अशी जो मूर्त आहे, ही मूर्त जर का आपण गुजरातच्या धर्तीवरती सरदार वल्लभभाई पटेल यांची जी मूर्त बसवलेली आहे, त्यासाठी या ठिकाण आहे का या ठिकाणावरती अशी जी मूर्त आहे का ही आपण इथं जर का बसवली तर निश्चितच लाखोच्या संख्येने पर्यटक या ठिकाणी येतील आणि निश्चित या ठिकाणचा विकास पर्यटक येऊन या ठिकाणी मोठं गार्डन आपण म्हणतो, या ठिकाणी तपोवनामध्ये एक जर का संकल्पना म्हणून जर का म्हटलं तर निश्चितच या ठिकाणावरती प्राणी संग्रहालय केलं पाहिजे का जेणेकरून फक्त महाराष्ट्रामध्ये आपल्या संभाजीनगरला प्राणी संग्रहालय आहे। या ठिकाणी श्रीरामाचं वास्तव झालेलं आहे। कपिला गोदावरी त्रिवेणी संगम या ठिकाणी आपण पाहतो का किती गरिबी आहे, एवढी गरिबी आपण जीवनात पाहिली नाही का इथं लोखंडाचं एक फक्त प्रतिकृती या समोर आपण पाहत आहोत। याचप्रमाणे मी सांगतो का या संगमावरती श्रीरामाची जर का अशा पद्धतीमध्ये श्रीराम, लक्ष्मण, सीतामाई आणि बजरंग अशी जर का मूर्त मोठ्या प्रमाणामध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांची जी गुजरातला केलेली आहे, मग गुजरातलाच का तर हे ठिकाण सिंहस्थ काळात 17,000 कोटी रुपये एवढे येणार आहात। याच्यामध्ये आम्ही ज्या मागच्या टायमाला जे काही पाहिलेलं आहे, उघड्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे, तर हे या ठिकाणी अशी मूर्त जर का झाली तर निश्चितच या ठिकाणी मोठा पर्यटन स्थळ निर्माण होईल आणि इथला स्थानिक जो तरुण वर्ग आहे निश्चितच या ठिकाणी त्याचा आमच्या पूर्ण नाशिक शहराचा विकास होईल। नाशिकच्या मूळ ठिकाणी आलो का जिथं श्रीरामाचं वास्तव्य झालेलं आहे, आपण या ठिकाणी पाहतो का समोर जेवढे घरं आहे का कमीत कमी या ठिकाणी आलेले जे लोक आहे, जे पर्यटक आहे, किती दुर्दैव आहे का अशा मेन ठिकाणी आल्या माणूस पाहतो का हे घर आहे, त्या घरांना किती मिनिटात काढलं पाहिजे, 1 मिनिटात काढलं पाहिजे। त्यांना लाख करोड रुपये द्या आणि त्यांना घरं द्या, अतिशय चांगले ते विचारे जातील। परंतु एवढं सुद्धा या ठिकाणचे आमदार, खासदार, मंत्री कोणालाही याची पडलेली नाहीये। निश्चित या ठिकाणी सिंहस्थ काळामध्ये आत ह्या गोष्टी केल्या पाहिजे। आपण या ठिकाणी बाथरूम पाहतो अतिशय रोडवर आहे, या जागा ट्रस्टच्या जागा आहे, त्या ट्रस्टच्या जागा असताना सुद्धा यांना जर का अतिक्रमण म्हणून या पुढे आलेले आहे, यांना पैसे द्या, यांचं पुनर्वसन करा, हे काढून टाका, चांगले सोय करा एकदम डोळ्यासमोर। हे जर का असं पाहिलं तर नाशिकच्या पर्यटक घरी जाऊन काय सांगतील। आपण ही जागा पाहत आहोत, ही जागा सुद्धा ही ट्रस्टची जागा आहे, ही ट्रस्टची जागेला सुद्धा आपण जर का योगींसारखे लोक जर का ह्या जागा काढू शकतात तर मग ही आपण का काढत नाही? निश्चित यासाठी आपण हे केलं पाहिजे। पण श्रीरामाचं मंदिर पाहतो, या ठिकाणीच सर्व खरं तर पहिल्यांदा पर्यटक या ठिकाणी येत असतात आणि पर्यटक इथं आल्यानंतर तर खऱ्या अर्थाने काय पाहतात, या ठिकाणी आपण पाहत आहोत का श्री सत्यनारायण मंदिर पाहत आहोत। या मंदिराची काय स्थिती झालेली आहे,
म्हणजे येणारा जो पर्यटक आहे तो काय पाहणार आहे। आपण त्यानंतर का महापालिकेने या हॉटेलला कशी परवानगी दिली। खरं तर ज्यांची जागा आहे ते निश्चित त्या ठिकाणी हॉटेल बांधू शकतात, परंतु येणाऱ्या सिंहस्थ काळामध्ये आपण जर का विचार केला तर अशा गोष्टीला आपण परवानगी कशी काय देतो। तर निश्चित असे जे काही आपण पाहतो का खरं तर ते बांधकाम एक चालू आहे पहा, पण निश्चित या ठिकाणी करोडोच्या संख्येने लोक येणार आणि जर का ते मेले तर लोक आपण म्हटलं जातं का नाही त्यांना स्वर्गामध्ये त्यांना अधिवास भेटला, म्हणजे जागा कमी करायची आणि त्यांना अधिवास भेटला म्हणायचं। मला या ठिकाणी एवढंच सांगायचं आहे का सिंहस्थ काळामध्ये आपण हे नाशिक हे कॉरिडॉर करण्यासाठी हा माझा प्रयत्न आहे। निश्चितच या ठिकाणी सर्वांनी खऱ्या अर्थाने मदत केली पाहिजे। आपण आलेलो आहोत हे श्रीरामाचं ठिकाण आहे, श्रीरामाचं रामकुंड आहे। या ठिकाणी आपण पाहतो का वस्त्रांतरगृह गेली 24-25 वर्षापूर्वी ते वस्त्रांतरगृह बनवलं होतं। त्या वस्त्रांतरगृहाचा आज कुठल्याही प्रकारे कुठल्याही मितीस त्याचा कुठलाही फायदा होत नाही। कमीत कमी हे वस्त्रांतरगृह अशा ठिकाणी करण्यात यावं। ज्या ठिकाणी आपण मंदिर पाहतो त्यानंतर त्या ठिकाणची जी काही ट्रस्टची जी जागा आहे त्या ट्रस्टच्या जागा हटून त्यांच्याकडून त्या विकत घेऊन त्यांना 5 पट त्याची जे का किंमत आजची असेल तर ती 100 पट द्या, परंतु ह्या जागा विकत घेऊन ते वस्त्रांतरगृह त्या ठिकाणी जर का केलं तर इथला कोणी पण चांगल्या गोष्टीला पण विरोध होत असतो, विरोध करणारे लोक पण जन्माला येत असतात, परंतु सर्वांना विश्वासात घेऊन अशा गोष्टी आपण केल्या पाहिजे। 17-17 हजार कोटी रुपये येतात परंतु ते जातात कुठे। मागच्या टायमाला आम्ही पाहिलं बल्ल्या आणल्या, त्या किती कोटीच्या बल्ल्या होत्या त्या परत घरी घेऊन गेले, संडास बाथरूमचे पत्रे परत घरी घेऊन गेले, मुरुम पण घरी घेऊन गेले। म्हणजे अशा ज्या चुकीच्या भावना आहे, कोणी मंत्री असो, पालकमंत्री असो, जो कोणी कुंभमेळा मंत्री असो, यांनी बैठक घेतली पाहिजे। आम्ही जे काही पाहत आहोत अतिशय दुर्दैव आहे का स्थानिक लोकांना या कुंभमेळ्यामध्ये कुठल्याही प्रकारचं स्थान नाही, कुठल्याही आमदारांना स्थान नाही। गिरीश महाजन असतील त्यांना कुंभमेळा मंत्री केलेला आहे। निश्चित त्यांनी या टायमाला तरी सर्वांना विश्वासात घेऊन काम केलं पाहिजे, सर्वांच्या मीटिंग केल्या पाहिजे। एकाही सिंहस्थामध्ये एकाही साधू संताला बोलवलं नाही। भक्तीचरण महाराज यांना या ठिकाणी प्रवक्ता केलेला आहे, मग प्रवक्ताचा अर्थच आम्हाला आजपर्यंत कळाला नाही का भक्तीचरण महाराजांसारख्या या ठिकाणी विश्वासू माणसं असे 10 द्या तुम्ही प्रवक्ता म्हणून। आणि प्रवक्ताचं काम काय आहे स्थानिक लोकांना त्याच्यामध्ये खरं तर बोललं पाहिजे। एक काही जण बोलायला तयार नाही। प्रवक्ता म्हणून मला जरी बसवलं तुम्ही, अरे पण मी काहीतरी बोललं पाहिजे, मी काम केलं पाहिजे, परंतु नित्य मी प्रवक्ता व्हायचं आणि कामाचा पत्ता नाही। कुठंतरी मुख्यमंत्री आता ते नारळ शाल फुल देतात, अहो त्या मुख्यमंत्र्यांच्या मीटिंगला स्थानिक कोणीच नाही। सतीश नाना शुक्ल प्रवक्ता ते 2 जण, अहो बाकी लोक गेले कुठं। मुख्यमंत्र्यांनी बोलवा ना या नाशिक शहरातल्या लोकांना, जे हिंदू सकलमध्ये काम करत होते त्या लोकांना सिंहस्थाच्या याच्यावर घ्या, तरुणांना घ्या, स्थानिक लोकांना घ्या। गुजरातच्या लोकांना काम देऊ नका, स्थानिक लोकांना काम द्या, त्यांच्या पोटापाण्याचे प्रश्न सुटतील असे आम्ही हिंदू सकलतर्फे मी तुम्हाला सांगतो। आणि या रामकुंडाचा पूर्णपणे वेगळ्या पद्धतीने त्याचा विश्वासाने हे काम आम्ही जे काही मागण्या केलेल्या आहेत त्या मागण्या तुम्ही पूर्णच कराव्या अशा काही आमच्या भावना नाही, परंतु आम्ही ज्या काही मागण्या केल्या आहेत त्याच्यातल्या 50% तरी मागण्या आपण निश्चितपणे चांगल्या करतील अशी अपेक्षा करतो। येणारा सिंहस्थ काळ 1 वर्षासाठी आहे। 1 वर्षाने तुम्ही काम चालू केलं तर मला निश्चित सांगूशी दुर्दैवाने सांगूशी वाटतं का जनार्दन स्वामी मठापाशी बांधलेली मोठं कमान ही सिंहस्थ झाल्यानंतर 1 वर्षाने पूर्ण तयार झाली। हे दुर्दैव या ठिकाणी मी तुम्हाला सांगू इच्छितो। आणि निश्चित आपण या ठिकाणी श्रीरामाच्या ठिकाणी अतिशय सुंदर असं काम या गिरीश महाजन यांनी करायला पाहिजे अशी मी अपेक्षा बाळगतो। आपण सिंहस्थाच्या याच्यामध्ये इथं आलेलो आहोत। हा ब्रिज जर का आपण पाहिला हे सर्वात महत्वाचं असं ठिकाण आहे का रामकुंड, म्हणजे ज्या श्रीरामाच्या चरणी आपण या ठिकाणी आलो। इथं आंघोळ केल्यानंतर आपल्याला आपलं पाप धुतलं जातं। आणि हा ब्रिज पहा का तिथे दिसतोय गटारगंगेसारखा। अहो या ब्रिजला अतिशय दगडाचं जे काम केलेलं आहे, ह्या दगडासारखा जर का ब्रिज केला तर किती सुंदर दिसेल, या नाशकाचं किती नाव चांगलं होईल हे जर का आपण पाहिलं तर आनंद वाटेल। शंकराची जी बॅकची साईड आपण पाहत आहोत का पुढे सुद्धा दुकान, मागं तो मस्तपैकी पत्र्याचे शेड केलेले आहे। किती दुर्दैव आहे का आपलं का इथले आम्ही जाऊ द्यावं, आम्ही तर सामान्य नागरिक आहोत, आमचं कोण ऐकेल नाही ऐकेल, परंतु आमदारांनी कमीत कमी या गोष्टीकडे लक्ष घालावं। आमदार निवडून येतात,
अहो आम्ही त्या टायमाला तळमळीने हिंदुत्वाच्या विचारांनी आम्ही तुम्हाला निवडून दिलं, जीव काढला, कोणाशी लढलो असेल, झगडलो असेल, भांडणं केलं असेल, मारामाऱ्या केल्या असेल, परंतु आपण निवडून आल्यानंतर कुठं हारून जातात हे आम्हाला काही दिसत नाही. आणि आम्ही तुमच्याकडे यायचं हे सांगायला किती दुर्दैवाची गोष्ट आहे का हे दुकानं तिथं पत्र्याचे शेड केलेले आणि हे काढण्यासाठी कोण येणार हो. या ठिकाणी आपण पाहतो आहोत का हे मंदिरासाठी माझ्या मते का करोड रुपये दिले असेल आणि मंदिर अतिशय सुंदर करत आहे, परत त्याचं पुनर्वसन करत आहे. परंतु दुर्दैवाने वाटतं का या ठिकाणी येताना जो पर्यटक येतो ह्या महत्त्वाच्या जागेवरून येतो आणि इथं या ठिकाणी हे सुंदर असं बनवलेलं आहे, परंतु हे बनवलेलं असताना याचा फायदा पाहिला तर तुम्हाला याच्यावरती मी दाखवू शकतो का नेटवरती का याच्यातून दर वेळेस पाणी खाली जातं. मग याचा फायदाच जर का नसेल तर हे निश्चित आपण काढून टाकलं पाहिजे आणि हे दुसऱ्या ठिकाणी याचा कशा पद्धतीने चांगलं करता येईल आणि ही जागा पण त्या ठिकाणी मोकळी होईल. आपण पाहतो का हे पाणी आत्ता येणाऱ्या पावसाळ्यामध्ये याच्यावरतून जर का पाणी गेलं तर याचा फायदाच नाही. जागा मोकळी होईल ना, ही जागा मोकळी करा. या छोट्या छोट्या गोष्टी आहे, काही खूप मोठं आपल्याला करण्याची काही गरज नाही. 1 2 3 याच्यावरतून आपण पाणी जातं आणि हे मंदिर जे काही आपण करोडो रुपयाचं बनवत आहात त्याचा सुंदर असं दिसलं पाहिजे. आता सरकारने एक चांगली भूमिका करून हे छानपैकी दगडाचं केलेलं आहे, तर निश्चित सरकारचं आम्ही त्याबद्दल अभिनंदन करतो. आपण यामध्ये प्राचीन गोरारा मंदिर आहे, त्याच्या जर काही जागा काळानुसार ही जागा पूर्णपणे व्यापली गेलेली आहे. हे नवीन आपल्याला करता येईल आणि जेणेकरून सिंहस्थामध्ये कुणाचाही काही स्वर्ग नाही, काही नरक नाही. आत्मा गेल्यानंतर, ज्याचा परिवारातला माणूस गेल्यानंतर जे दुःख होतं हे खोटं आहे. सरे बाबा म्हणतात का आज स्वर्गात गेले, पण हे जर का तुम्ही अशा पद्धतीत स्वर्गात नको जायला का इथली जागा मोकळी करा. हे आपण पाहत आहोत. याच्यामधून किती मोठ्या प्रमाणात पाणी येतं हे काढा ना. या ठिकाणी रामसेतू पूल पाहत आहोत. रामसेतू पूल खरं तर रामसेतू पुला कसा हवा तर रामसेतू पूल अतिशय अँटिक पूल केला पाहिजे, परंतु हा पूल काढण्यासाठी मनाई केली जाते. याच धर्तीवरती याच ठिकाणावरती दुसरा अँटिक पूल म्हणजे अतिशय सुंदर प्रमाणामध्ये का ज्याच्याकडे त्या पुलाकडे पाहिल्यानंतर कुठंतरी या ठिकाणी रामसेतू पुलावर आल्यानंतर दैवत्व निर्माण झालं पाहिजे. तर 17,000 कोटी रुपये अशा पद्धतीत खर्च करा. आपल्याकडे पाहत आहोत का या ठिकाणी मूत्री केलेली आहे. ही किती भयावह गोष्ट आहे का ही जो मूत्री आहे या ठिकाणी एखादी तयार करा ना कायमस्वरूपी. आणि निश्चित या ठिकाणी जात असताना आपल्याला धाक दाबून जावं लागत आहे का निश्चित हा जो प्रकार आहे हा आपण पाहतो का किती भयावह आहे. का हेच पाणी कुठं जाते आणि तेच पाणी पुढचा माणूस अमृत म्हणून पितो. आणि जर का असं पाणी जर का अमृत म्हणून जर का पित असेल तर रोगराई, डॉक्टर आणि तो खर्च आणि घरी जाऊन मरण अशा ज्या गोष्टी आहेत. आयुक्त या ठिकाणी प्रशासक आहे, कुठल्या नगरसेवक, आमदार, खासदारांना आम्ही बोलू शकत नाही. लाजिरवाणी गोष्ट वाटते, कारण मतदान घेताना ते भीक मागत येतात. आता आम्हाला त्यांच्याकडे भीक मागायला जावं लागणार आहे का हे तुम्ही या आणि पहा. माझं मत आहे की आमदारांनी या ठिकाणी 1 तास तरी बसावं. ठिकाणी नारोशंकराचं मंदिर पाहत आहोत आणि या ठिकाणावरती त्या नारोशंकराच्या मंदिरामध्ये दुकानं झालेली आहेत. या दुकानं माझ्या मते गेली 50 वर्षापासून असेल किंवा 100 वर्षापासून असेल. निश्चितच त्यांचाही रोजगार असेल, परंतु त्या बिचाऱ्या लोकांना पुनर्वसन करून ते दुकानं तिथून काढले पाहिजे. नारोशंकराचं मंदिर एक जगप्रसिद्ध मंदिर आहे. या ठिकाणी येणारा पर्यटक कधीच मध्ये जात नाही, तर निश्चित याचं सुद्धा पुनर्वसन केलं पाहिजे अशी आमची भूमिका या ठिकाणी आहे. हे श्रीरामाचं मंदिर आहे, काळाराम मंदिर. या ठिकाणावरती गेली मागच्या सिंहस्थामध्ये 22 लोक मृत पावले होते. त्यांनी स्वर्गात गेले बिचारे, त्यांना स्वर्ग दिसला, परंतु ही जागा कोणाला दिसत नाही का ही जागामधून एक गाडी सुद्धा नीट येऊ शकत नाही. एक गाडी आली का दुसरी गाडी जाणार. या ठिकाणी खऱ्या अर्थाने कॉरिडॉर होण्यासाठी या ज्या काही ट्रस्टी लोकांच्या ज्या काही जागा आहेत त्यांना करोडो रुपये द्या. करोडो रुपये, 1 रुपया नाही म्हणत मी, करोडो रुपये द्या, परंतु त्या जागा विकत घ्या. त्या ठिकाणी मोठा रस्ता करा. येणारा सिंहस्थ 1 वर्षावर आलेला आहे आणि तुम्ही जर का म्हणाल का आमचेच कोणी लोक मेले आणि ते स्वर्गात गेले तर निश्चित तुम्हाला मी या ठिकाणी गजी घोडके सांगतो, डोळ्यातून अश्रू येऊन सांगतो, अश्रू काढले पाहिजे असं नसतं. तर या ठिकाणी रस्ते मोठे करा, कॉरिडॉर करा, तरुणांना रोजगाराच्या संधी